मोक्कातील आरोपी गणेश कसबेनं येरवडा जेलमधून सुटल्यानंतर पुण्यात रॅली काढली होती. आता पुणे पोलिसांनी या आरोपीला चांगलाच दणका दिलाय. पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना त्यांनी थेट मोठं पाऊल उचललंय. पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. 2 दिवसांपूर्वी शहरातील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीची कोयत्यानं वार करून हत्या सुद्धा करण्यात आली होती. गुंडांवर पोलिसांची दहशत राहिलेली नाही अशी चर्चा सुरू होती. त्याचं नुकतंच एक उदाहरण समोर आलंय. मोक्कातील आरोपीनं येरवडा जेलमधून सुटल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात रॅली काढली होती आणि मोक्कातील आरोपी गणेश कसबेनं समर्थकांसह पुण्यात रॅली काढल्यानंतर या रॅलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले होते. अखेर पुणे पोलिसांनी या टीकेला कृतीमधून उत्तर दिलंय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस देखील ॲक्शन मोडवर आले आणि ज्या रस्त्यानं गणेश कसबेनं रॅली काढली त्याच रस्त्यावरून पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. गुन्हेगारांवर दहशत बसावी आणि सर्वसामान्यांमध्ये भीती राहू नये यासाठी पुणे पोलिसांनी हे महत्त्वाचं पाऊल उचललं. की आमच्याकडं लवकर बोला, कारण नंतर मुख्यमंत्री राज्याचे पुण्यात एका कार्यक्रमाच्या करता येणार आहे. मी सीपींना तिकडं थांबवलेलं आहे. मी माझ्या या सगळ्या बैठका मीटिंग करून खाली आलो तुमच्याशी बोलायला. आता पुन्हा जाऊन त्या ठिकाणी मी त्यांच्याशी बोलणार आहे. आता काही नवीन अधिकारी ज्यांच्या मुदती संपल्या त्या पुण्याच्या एकंदरीत विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आपण आणलेले कलेक्टर असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, इतर अधिकारी असतील, अजूनही काही अधिकारी आणायचे आहेत. त्यामध्ये आपण म्हणताय ती बाब स्वतः राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पण गांभीर्याने घेतलेली आहे. मी पण या भागाचं प्रतिनिधित्व करतोय, त्याच्यामुळं मी पण ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही. इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही. त्याच्यामुळे एवढी मुभा असेल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याच्या करता व्हेकल्स असतील किंवा इतर अनेक गोष्टी, त्यांचा घरबांधणीचा कार्यक्रम असेल, त्यांच्या ऑफिसेस असतील, इथलं सीपी कार्यालय असेल, तिकडचं पिंपरी चिंचवडचं सीपी कार्यालय असेल, इव्हन आता एसपी चं पण कार्यालय आपल्या ग्रामीणचं, ती पण तिन्ही कामं आपण हातामध्ये घेतोय. म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे. त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. इतर दुसरे अधिकारी चांगले आणून ह्या सगळ्याला चाप बसवण्याचं काम, गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम, किंवा आपण जी काही उदाहरणं आपल्या IT मध्ये देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल, या सगळ्याच्या संदर्भात, किंवा कोयता गँग, टोळे गँग, या सगळ्याच्या संदर्भात, कारण सध्या त्याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये होतीये, हे आपण सगळेजण पाहताय. त्याच्यामुळे मी आज इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आता बोलणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.